आणि आता ती वेळ आलेली आहे जेव्हा या केळीच्या पानावरती असं छान सगळं वाढलं जाणार आहे. केळीच्या पानावर मला किती वाढलंय ग. क्या बात आहे सर. आपण असं म्हणतो ना की आपण हाताने जेवायला सुरुवात करण्यापूर्वी आपण आधी डोळ्यांनी जेवत असतो. डेफिनेटली. तर डोळ्यांनी जे मी जेवलो ना त्याच्याने माझं मन तृप्त झालं. आता फक्त पोट भरायचं बाकी आहे. धन्यवाद. मी आधी एक काम करतो, आंब्याचा रस जरा जवळ करून ठेवतो, प्रॉपर्टी असं जर का वाटतं. आता मला सांगा, हे सगळं जे बनवणं आहे, तुमच्याकडे कुक असतील, पण याचं मॅनेजमेंट नेमकं कसं काय? आम्ही आधीच्या काळाप्रमाणे दिवसातनं 2दा जेवण बनवतो. फुल भाजी कापण्यापासून फोडणी घालूसपर्यंत सकाळी 6 ते 10 जेवण बनवतो. 10:30 ते 3 सर्व्हिस लंच वाढतो. बरं. संध्याकाळी परत 3:30 ते 7 परत जेवण बनवतो आणि 7 ते 10 सर्व करतो. आता आपण मुख्य मुद्द्याकडे बोलूच यात. ह्याच्यापेक्षा वेळ काय आता मी जास्ती बोलण्यामध्ये घालवणार नाही. काय काय पदार्थ आहेत हे काय? ह्याला आम्ही कोकणीमध्ये तोरी घशी म्हणतो. तोरी म्हणजे अख्खा तुवर. सीजनल स्पेशल म्हणजे यामध्ये कच्चा फणस पडतो. आम्ही त्याला कोकणीमध्ये काय म्हणता? कडगी म्हणतो. कडगी कच्चा फणस, त्याची एक भाजी आहे. ही सीजनल भाजी, याच्यामध्ये अख्खा हे आहे. कच्चा फणस या गरमीमध्ये सुरू होता. बरोबर. कच्चा फणस म्हणजे सीजनल भाजी सध्या सुरू झालेली आहे. हे काय? हे आमचं एक दुसरं स्पेशालिटी आहे. करेला असतं ना, कारली म्हणतो. कारेला बेंदी म्हणतो त्याला. कारेला आणि गुडमध्ये प्रिपेअर केला जातो. बरं. आता हे काय? हे बघा, हे सांबार आहे. त्यामध्ये GSB डाळी तोया म्हणजे डाळ आहे, GSB डाळ. बाजूला रसम आहे, टोमॅटो रसम. आणि हे काय? हे आम्ही खीर म्हणतो ना, साऊथ इंडियन पायसम. शेवयाची खीर आहे का? शेवयाची खीर आहे. उपकरी म्हणतो, ड्राय भाजी. आज पडवळ बनवलं आहे, कधी कॅबेज, कधी कॅरेट, कधी बीटरूट. हे फ्रेश मँगो पिकल. आता सीजनल कैरी आहे ना, फ्रेश मँगो पिकल आहे. आम्ही इकडेच बनवतो. क्या बात आहे. आंब्याचं लोणचं. हे श्रीखंड. हे केसरी श्रीखंड. होय. बरं. केसरी श्रीखंड हे पण तुमचं इथे बनवलेलं आहे? सर, मी तुम्हाला खरं सांगू का की उगाच कौतुक करायचं म्हणून नाही, पण ह्या सगळ्याचं वर्णन मी फक्त शब्दात नाही करू शकत. ओके. आणि मला अजून एक तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की अगदी इथे माझ्यासमोर मी जिथे जेवायला बसतो त्याच्यासमोर लिहिलं आहे की तुम्ही जर टाकून दिलं तर तुम्हाला किती रुपये चार्ज आहे? तर 13 रुपये. आमच्याकडे बेसिकली अन्न देव म्हणतो आम्ही की नाही. अन्न आहे, जेवण जे आहे ते पोटाकरिता आहे. शुड नॉट बी वेस्टेड. वेस्ट जाऊ नये. सर्वांना मिळत नाही जेवायला. किंमत करावी. रिस्पेक्टेड. आदर करा ना आणि जेवा. वेस्ट करू नका. पाहिजे तिकडे पोटभर जेवा. दॅट इज द उद्देश और इंटेन्शन. आपण करतोय कॅलकटा चिकन रोल आणि तो बनवण्यासाठी आपण बोनलेस चिकनचे पीसेस घेतलेले आहेत. त्याच्यात दही आणि मसाले टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकून आलं लसूण थोडंसं टाकलेलं आहे. ते सगळं टाकून आपण मिक्स करून ठेवलेलं आहे आणि या चिकनला मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे. आता इथे सिमला मिरची कांदा पण कट झालेला आहे आणि इथे मी पॅन गरम करतोय. त्याच्यात टाकतोय तेल. कांदा आणि सिमला मिरची तेलात मी टाकून घेतलेली आहे आणि एका बाजूला मी आता टाकणार आहे चिकनचे पीसेस. सगळं एकत्र का टाकलं आहे कारण की तो मसाला आहे जो मस्त कोट होईल. कॅप्सिकम आणि कांद्याला सगळं छान कोट होईल आणि हाय फ्लेमवर याला आपण शिजवून घेतोय चिकनला. हे होईपर्यंत आपण एक काम करू. इथे मी हा पण पॅन गरम करायला घेतलेला आहे. त्याच्यावर टाकणार आहे तेल आणि एक अंड. अंडी आपण एक काम करू, 2 अंडी घेऊया. त्याच्यावर टाकू आपण हे अंड आणि याच्यावरती हा पराठा. वा, मस्त खरपूस आणि खूप मस्त आलाय चिकन आहे. इथे गॅस बंद करतोय. चिकन शिजलेलं आहे.
मस्त जेव्हा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील या रोलमध्ये, तो खाताना एकदम ते हेवनली आणि खूप मस्त असा लागणार आहे हा रोल. वा, हे झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि याला आपण टर्न करू असं आणि त्या प्लेटमध्ये काढून घेतोय. गरमागरम चिकनचे पीसेस, याच्यात टाकणार आहे मी कच्चा कांदा, एक अर्धा कच्चा कांदा बारीक चिरलेला, लिंबू, कोथिंबीर, थोडी मस्टर्ड पेस्ट, थोडं केचप. याच्यावर घालायचं आपल्याला हे सिझनिंग मिक्स जे आपण केलं होतं, त्याच्यात चाट मसाला, काळी मिरी पूड आणि ब्लॅक सॉल्ट आहे, ते आपण घालून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर आणि याला आपल्याला रॅप करायचं आहे. वा, मस्तपैकी हा रोल तयार झालेला आहे आपला. मस्त हेवी आणि पोटभरीचा असा चिकन रोल तयार झाला आहे आपला. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कलकत्ता चिकन रोलसाठी लागणारं साहित्य: टोमॅटो सॉस, मैद्याचा पराठा, मस्टर्ड पेस्ट, सिमला मिरची, बोनलेस चिकनचे तुकडे, चिरलेला कांदा, मोहरीचं तेल, कांदा, 2 अंडी, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लिंबू, जिरेपूड, लाल मिरची पेस्ट, सीझनिंग पावडर, कसुरी मेथी, गरम मसाला, काळं मीठ, दही आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बोनलेस चिकनचे तुकडे घेऊन त्यामध्ये 1.5 चमचे दही, 1.5 चमचा मोहरीचं तेल, चवीनुसार मीठ, 2 चिमूट गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कसुरी मेथी, काळं मीठ, जिरेपूड, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घालून चिकनचे तुकडे मॅरिनेट करून घ्यावेत. वरून थोडीशी कोथिंबीर घालावी. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सिमला मिरची, कांदा आणि मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे परतून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून फेटलेली अंडी नीट पसरवून त्यावर मैद्याचा पराठा ठेवून खरपूस भाजून घ्यावा. खरपूस भाजलेला पराठा एका प्लेट मध्ये काढून शिजलेले चिकनचे तुकडे एका रेषेत पराठ्यावर घालून त्यावर कांदा, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्टर्ड पेस्ट, टोमॅटो सॉस, सीझनिंग पावडर आणि कोथिंबीर घालून रोल तयार करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. जो आपला पदार्थ आहे तो करणार आहोत पनीर सीख कबाब. आता वेळ झाली आहे पुढच्या रेसिपीची. आता आपण करणार आहोत जिलेबी संडे.